विश्वनाथ ठाकूर आमच्या मंचाशी आपल्याला संपर्क साधायचा. विश्वनाथ ठाकूर भाऊ अंपायर, त्याचबरोबर विजय पाटील इथे उपस्थित आहेत. तर आवाज तुमच्या समोर असेल संतोष म्हात्रे सँडी यांचा या मॅचच्या दरम्यान. त्यांच्याबरोबर जुळतील उमेश म्हात्रे देखील. त्याचबरोबर थँक्यू व्हेरी मच कुणाल. करण मडवी यांचं आगमन झालंय. पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर काउंटडाऊन देखील चालू झालाय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. So let's start to game now. Let's play. जे आतमध्ये प्रेक्षक बसले त्याला म्हणजे नम्रतेची विनंती आहे, स्पष्ट जे थोडंसं बाहेर घेऊन आनंद लुटा. सुंदर असा, कारण एखादा बॉल एखादा झेल टिपण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. विनंती करतोय. तर गेल्याच आठवड्यामध्ये अजय चषक त्याच्यामध्ये 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये 5 षटकार 2 वीराने ठोकून काढले होते. जय गजान कुकशेतनं पहिला चेंडू दूरवर खेळण्याचा पण रेंजमध्ये नव्हता. लवली डिलिव्हरी. द गुड स्टार्ट बाय गोलंदाज प्रतिष्ठान अमर वारंगे. अनुप स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विनोद. सुंदर खेळ निश्चित होतं. जय गजान कुकशेत याने एकदम तडाखेबंद खेळ करून अजय चषकामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता आणि सहजगत्या मात केली होती किरण स्फूर्ती घनसोळी विरुद्ध. 48 धावा केवळ 2 षटकामध्ये या 2 वीरांनी लगातार पहिले सुरुवात केली होती. अनुपनं सलग 3 षटकार ठोकून राईट आर्म उर्दू विकेट अमर येतो. त्या हुक केला, चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावर. नाही दुर्दैव आहे, फटका फसलाय आणि इथे मात्र रवाना होतोय. Comes to the end of the skipper Anumzine. तर सन्माननीय स्थानिक नगरसेवक करण मडवी यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांना विनंती करतो सर व्यासपीठावर या. तुमचं ही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सरस असं स्वागत आहे. जेबी बाकीचे 2 षटकार यांनी कमी पूर्ण केले होते. 48 धावा 2 षटकामध्ये आझाद चषक गतवर्षी आठवड्यामध्ये पाहिलं होतं आणि ती भेट दिली होती. सँडीचा वाढदिवस थाटामध्ये साजरा केला होता या जय गजानन कुकशेतनं. एक आगली वेगळी भेट देऊन सँडी संदीप पाटीलचा गौरव केला होता. सुंदर. आणि तसंच मेहंदी हसन यांनी बांगलादेशचे कोच आता कोटनी वल्श आहे, त्याच्या वाढदिवसामध्ये एक अनोखा टेस्ट मॅच जिंकून ती एक अनोखी भेट दिली. तशी जय गजानन कुकशेतनं आझाद चषक जिंकून सँडीला भेट दिली होती. पुढला चेंडू वारंगे कम्स इन बोर्ड टू विनोद. सुपर बॉल, मॅग्निफिसेंट डिलिव्हरी, मिडल अँड लेग. अपील प्रश्न केला होता, स्पष्ट निकार दिला होता. दडपण मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता चेंडूवर. इथे मात्र 1 धाव मिळाले अजून 22च्या रूपाने, परंतु अजून एकही धाव नाही द्यायला. बेटन ओव्हर जाते का काय अशा दिशेने चाललेलं आहे. बघूया. अतिशय महत्त्वाचा षटक आहे. शिरोने प्रतिष्ठान आणि त्याला 2 हात काढण्यासाठी जय गजानन कुकशेत. ऑन द टॉस शिरोने प्रतिष्ठान ही फील्ड फर्स्ट. अरम वारंगे बॅटचा स्लाइस होण्यात बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण होता. तोपर्यंत 1 धाव पळून काढण्याचा मात्र इथे इरादा स्पष्ट केला होता आणि त्याचा ताळमेळ चांगला होता. पहिली धाव 4 चेंडू खेळल्यानंतर बॅटमधून येते. धाव संख्या लागते 2 वर. संत सुरुवात, पण यासाठी प्रसिद्ध नाही. विनोद कधी लवकरात लवकर मूडमध्ये येते त्याच्यावर खरोखर जय गजानन कुकशेतचं आणि जेवी त्याचा थोडक्यात तशात तोडीस तोड त्याचा खेळ आहे. अमर कम्सिंग बोर्ड राईट आर्म उर्दू विकेट टू विनोद. फुल टॉस होती, त्याला हुक करायचा. ते चेंडू मात्र फळीमध्ये येत नाही. मग बघितलं होतं का डाव्या एस्टीला सोडून जातं, पण स्पष्ट निकार दिला होता पंचाने. नो वाईट कॉल, अनदर डॉट. षटकापर्यंत आत्तापर्यंत 4 चेंडू डॉट झालेलं आहे. 2 धाव जरूर, 1 लेग बाय चेशाने 1 बॅट खेळून चांगलं षटक. 4 षटकांची लढत आपण पाहू शकता. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 दुधा रोशनीमध्ये. अमर येतो पुढला चेंडू घेऊन. पटकावून काय वेग आहे, अप्रतिम वेग. इथे मध्ये टाळ्या ठोपटून त्याचा शॉर्ट थर्ड मॅन आणि सर्व सहकार्याने स्वागत केलं. वेल डन अमर वारंगे. लवली बॉलिंग, वेल गेट स्पेस ऑफ बॉलिंग. ग्रेस वेल
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तो. उमेश 2 धावा 1 गडीबाज. कारण अनुप जसं परतलंय तसं पूर्णपणे सामन्यावर पकड पकडलेले आहे. तोपर्यंत मधुर संगीत असेल आपल्या समोर. या बाया आयल्या गो अंजनी न या बाया आयल्या गो अंजनी या बाया आयल्या गो अंजनी न या बाया आयल्या गो अंजनी बाया आयल्या या अंजनी न करा कापूर आरती ग बाया आयल्या या अंजनी न करा कापूर. व्हेरी मच डीजे, थँक्स व्हेरी मच. मजा लोटतं पूर्णपणे सायन्स स्क्रीनपर्यंत पाहू शकता. मजा लोटोच तर वेगवेगळे चेहरे आपण पाहतोय. कारण प्रेक्षकांना कॅमेरा मारला जातं. प्रेक्षक अति महत्त्वाचा दुवा असतो ज्याचे ज्याचे आयोजन होतं. आणि या स्पर्धेचा या दूरदर्शनीमध्ये तमाम प्रेक्षकांचा दुवा एक खरोखर आमच्यासाठी स्वागत करतो. त्यांच्या मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ घेऊन आपण आज गोड बोलण्याचा ऐकरिता दाखवायला मनस घेतला होता. आणि त्याच्यानंतर पहिलं षटक खरोखरच या तिळगुळाने थोडंसं मागडं जाते जय गजान कुक्षरला. कारण फक्त 2 धावा येतात. एक मोठी विकेट कर्णधार परतल्यानंतर सामन्यामध्ये पकड बसवलेली आहे. दुसरं षटक आणि आपलं पहिलं गोलंदाज स्वप्नील होते. गोलंदाज आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन शिरवणे प्रतिष्ठान करून. शॉट थर्ड मॅच, शॉट बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ. स्वप्नील राईट हँड वर द विकेट. टप्पा पडले. लवली शॉट, लॉंग चेस्ट, चेंडू जिंकतं असं वाटायला लागलं. येस तसंच होतंय. चेंडू सीमा पार. थँक्यू व्हेरी मच डीजे. चौकाराने आकार आहेत चाललेलं उमेश. पूर्णपणे बघू शकतो आपण. स्लो मोशनवर जाल तर बॅट कशी आली होती मागे, बॅक लिफ्ट केली होती, स्टान बदलला होता. बरोबर चेंडूला त्या दिलस्कूप जसं मारतो त्या दिलस्कूपच्या अंदाजाने मारलं होतं. शॉट फायनल शॉट थर्ड मॅनच्या वरून चौकाराच्या दिशेने. 4 धावा मिळतात. फलंदाज जेवी पोचते 5 वर. अजून विनोदला खातं खोलायचं आहे. त्याचा खेळ जर चालू झाला त्याला रोखणं मात्र अतिशय कठीण. पुटानं ड्राईव्ह केला तर चेंडूला दिशा दिली. डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्ष दूरून येतो, फील्ड करतो. 1 धाव आणखी मिळते जेवीला. जेवी पोचते 6 वर. संघाची धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान शिरवणे प्रतिष्ठान पोचलेलं आहे 7 वर. 7 लॉस ऑफ अनुप स्कीपर विकेट. फटका चांगला होता. अनुपचा फसला. टायमिंग मनकडे ताकद कुठेतरी कमी पडली किंवा कदाचित डव फॅक्टर त्याच्या आड आला. या 2 गोष्टी निश्चित होत्या. उमेश त्या जाळ्यात अडकला होता. हा खंदावर देखणा कर्णधार. सर्वोत्तम जवळजवळ 2016मध्ये जवळजवळ 750 त्याच्या नावावर आहेत. आणि 750 कर्णधार असा स्वस्तात जातो. त्यामुळे खरोखरच संघाला मोठा धोका हादरा बसलेला आहे. तर पुन्हा एकदा स्वप्नील मार्गस्थ होते. सिटी वासी एंड करून राईट हँड उर्ध विकेट. विनोदच्या फटका फसतोय. उंची कमी, लांबी मात्र इथे कमी झाली. उंची जास्त होती आणि त्या जाळ्यात मात्र विनोद अटकतो. विनोद परतलाय. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकता विनोद कशा प्रकारे परतलाय, कसा झेल उडालाय. फटका बरोबर बॉटमला लागलेला होता. उमेश बॉटमला लागलाय. कुठे बॉटम हँडलचा वापर करताना ताकद कमी पडते आणि अलगद झेल टिपण्यापेक्षा कसोट होती या क्षेत्ररक्षणाची. कौतुक करावं लागेल. 2 मोठे हादरे आघाडीवर परतल्या स्वस्त्यात. धावसंख्या संघाची 7 वर. तर उमेश चांगला जाणकार कॉमेंटेटर आहे. कारण क्रिकेट जास्त केलं आहे. क्रिकेट जास्त केलं तर उमेशला प्रश्न विचार काय स्थिती पण ते काय विचार असेल, काय कोणती याच्यानंतर रणनीती वापरायला पाहिजे उमेश जय गजानन कुक्षत संघानं. नक्कीच संडे. आता तरी मी म्हणेन दुसरं षटक चालू आहे. आक्रमक पवित्रा म्हणजे धावा आल्यात फक्त 7. कुठेतरी स्थिती दयनीय आहे. तर कुठेतरी काहीतरी आक्रमक टेम्परामेंट पूर्णपणे बदलावं लागेल संडे. येस, रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट केला होता झेवीनं, परंतु चेंडू फळीमध्ये येत नाही. कारण कुठेतरी गेअर बदलायला एका तंतोतंत करा. इज ॲब्सोल्युटली राईट उमेश. परत इथे 1 धाव मिळते. धाव वाढली जाते. पुढे सरकते 8 वर. 8 धावा फक्त 2 षटकांच्या दरम्यान लागलेल्या आहेत. पूर्णपणे जखडून ठेवलं आहे. अमर वारंग गेलं होतं. ते अमर वारंगला त्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि अनुपची अतिशय महत्त्वाचे विकेट त्यांनी गारद केली होती. एवढी जबरदस्त बॉलिंगचा हा थाटामध्ये त्याने आरंभ केला होता. जेरीस आणलं होतं, रोखून धरलं होतं आणि विकेटही घेतले होते. सो स्वप्नीलचा मारा चालला. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर काय शिस्तबद्ध अशी गोलंदाजी चालली आहे. पाहण्यासारखे गोलंदाज रिदममध्ये आलेला आहे.
हटवला गेलेला आहे. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षण त्याला घेऊन घेतलं आहे इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. थोडासा चेंजेस आपण पाहू शकता. राईट आर्म उडतो विकेट. ओ हो सुपर बॉल. सँडी बॅक. हाच तो वाढदिवसाच्या निमित्तानं भेट दिली होती जय गोंजा. तो स्वस्तात. Stop this whistle. Champion, 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 champion. Everybody knows say bravo, a champion, champion. खरोखरच लो स्कोरिंग मॅच होते का पहिल्यांदा सामना झाला त्याच्यामध्ये 21 धावांचं लक्ष ठेवलं होतं. खास करून कुमार तुर्बेसारख्या बलाढ्यानं का करावे नगर 48नं केवळ 21 धावांचं सहज गत्या पार केलं होतं. असा पहिला सामना आपण पाहिला होता दुधाश रोशनीमध्ये. त्याच्यानंतर करावे 11 करावे हा सामना 35 धावांचा झाला. त्याच्यानंतर इथे मात्र सिरियो प्रतिष्ठान जो सामना चालू आहे तिसरा उमेश तोही त्याच दिशेने जातो. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. डब फॅक्टर कुठेतरी मैदानावर फलंदाजीला जे वातावरण आहे ते वातावरण निर्मिती होत नाही. हे कुठेतरी खेदाचे मात एक षटकारासाठी आसुरलेला असतो. मनमुराद आनंद लुटाला असतो एवढ्या दुधा रोशनीमध्ये. प्रेक्षक बघूया मनकाट्यातील ताकद मात्र काय असेल ते अजून पाहायला मिळत नाही. हे थोडंसं दूरदूर होतं. या क्षणी शिरोना प्रतिष्ठान आणि जय गजानन कुक्षेत अशी रंगलेली विद्यमान स्थितीतील सामना. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर व्हॉट अ सुपर निर्णय. इट टेकन फर्स्ट फील्ड. लवली डिसिजन टेकन अमर वानंगे स्कीपर ऑफ द शिरोने प्रतिष्ठान. नाव 9-8 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद नाव. दयनीय अवस्था. व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन ॲट द स्टेज. स्वप्नील सिटी एन वासिंकडून येतोय राईट हँड उर्दू विकेट. Oh, superb scoop! That is a scoop, Dilip Praknathishan. What a great shot at for 4. थँक यू. रिप्ले पाहायला निश्चित स्क्रीनवर होणार आहे. गोलंदाज येतो स्वप्नील. त्याच्यानंतर अक्कू अब्बू काय स्टान्स आहे. दॅट इज डक मॉरियन्सने फर्स्ट अटेम्प्ट केला होता उमेश. त्याच्यानंतर दिलकुफनं आपल्या नावावर हा फटकागला. दिलकुफ शॉट तिलकरत्ने. व्हेरी गुड शॉट बाय अब्बू फुफो. 2 षटकं संपतात. 2 षटकानंतर 12 धावा 3 गडी बाद असे धावपळ करायला लागते. जशा तिसऱ्या षटकातले पहिल्या चेंडूला सुरुवात होईल. माझा सहकारी मित्र आहे तो असेल आपल्या समोर एक गोड आवाज घेऊन उमेश मात्रे. आइए उमेश आगे का खुदे काल सुनाने के लिए कमेंट्री पर. थँक्यू सँडी. थँक्यू व्हेरी मच. तर शिरवणे गावातील सन्मान्य ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल थोड्या वेळामध्येच. तर बघा सँडी खेळाकडे जाऊया. मैदानाकडे आपण तीक्ष्ण नजर टाकूया. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि बघा पूर्णपणे कर्कसून असा आवडलेला आहे फलंदाजांना. मी तरी म्हणेन बेड्या टाकलेल्या आहेत या फलंदाजाच्या पायामध्ये. 2 षटकं आणि फक्त 12 धाबा. केपी राईट हँड ऑफ द विकेट. ओ सुरेख शॉट यार. परंतु क्षेत्ररक्षण खाली आहे. हो ड्रॉप केलं जातंय सँडी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कॅच घ्या आणि मॅच जिंका. आणि तुम्हाला माहित आहे सर जीवदान किती क्रिकेटमध्ये धोकादायक असतात. आपण कालपासून जिवंत उदाहरण बघितले असतील आणि बघू कितपत फायद्याचं ठरतो हा जीवदान. बघा स्क्रीनवर आपण पाहू शकतो. मेगा स्क्रीनवर सुरेख फटका होता परंतु टायमिंग मिस झाला होता फटक्यावर आणि चेंडू खाली वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक खाली आला. पूर्णपणे अटेम्प्ट केला होता झेल परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे सँडी त्याच्यासाठी शेवटच्या क्षणी ड्रॉप झाला होता. केपी राईट हँड उर्दू विकेट. आज स्टान्स बदलला. रिव्हर्स स्वीप जोरदार अपील आहे. फिंगर इज अप आणि फलंदाज मात्र बाद. तर सँडी मी मगाशी म्हटलं होतं कर्कसून दूर अवलून पाया या बेड्या घातलेल्या पायामध्ये असं चित्र इथे पाहायला दिसते. शिरवणा प्रतिष्ठान अगेन्स्ट जय गजानन कुक्षेत अशी एक जबरदस्त 2 संघांच्या दरम्यान इथे लढत लढली जाते. केपी एक जबरदस्त खेळ केपीचा.
जबरदस्त वाखाळणे जोगे असे गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज येते न्यू कॅन्डिडेट बॅट्समन केतन. तर धावा झाल्यात 3 गडी बाद 13, 4 गडी बाद 13 अशी धावसंख्या. तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं या KSB ट्रॉफी मध्ये हार्दिक असं स्वागत. KP राइट हैंड ओवर द विकेट. वन मैन शॉट, थर्ड मैन बैकवर्ड शॉट, फाइन लेग, एक शॉट का एक्स्ट्रा कवर से शॉट डीप स्वीपर कवर, डीप लांगन वाईट मिळेल. इथे मात्र सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. डीप लांगावरून क्षेत्ररक्षण येणार, अडवणार, फेक करणार, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि धावसंख्या पोहोचते धावफलकावर 14. ओव्हर टू सँडी. धन्यवाद विजय. उमेश, बिग बाजार एरियाचे मॅनेजर सन्मान्य सुमित चॅटर्जी आपला मंचावर स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. बिग बाजार एरिया मॅनेजर सन्मान्य सुमित चॅटर्जी. ओव्हर टू उमेश. थँक्यू. तर धावा धावफलकावर जाऊ शकतो, पाहू शकतो 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे गजानन कुक्षेत सुरेख चंबोसाठी लाईन आहे, गुडलँड स्पॉटवर टप्पा पाडल्यानंतर संडे ट्रॅव्हल झालाय ऑप्शनच्या वरून टेकअप केलं चेंडूने. बाकीचं काम तमाम केलं ST रक्षकाने, चांगला ग्रिप केलाय. तर निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला भेटते. चांगला खेळ, समजदारीचं क्रिकेट, शांत खेळ इथे शिरवणं प्रतिष्ठानच्या माध्यमातून. चांगली भेदक गोलंदाजी आणि या भेदक गोलंदाजीला पूर्णपणे करकसून आवडलेलं आहे याची फलंदाजी जे गजानन कोक्षेची. KP जातो बॉलिंग मार्कवर. JB स्ट्राईक आहे. स्टान्स बदलला, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसला. येथे एज लागून शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मंत्र पूर्ण करतो हा फलंदाज JP. तर 15 धावा पूर्णपणे दयनीय अवस्था सँडी. 15 धावा, तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे 17 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर सँडी 15 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम या क्षणी शिरवणा प्रतिष्ठान कडून केलेलं आहे. अमर वारंगे, त्याच्यानंतर स्वप्नील अशा एक जबरदस्त गोलंदाजाने करकसून अवलून ठेवलेले आहेत यांचे पाय या फलंदाजाचे. बॉलिंग मार्कवर KP राईट हँड ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू. ओह, लुक ॲट दॅट, सुरेख फटका, एक कलात्मक शॉट जॅन्डी संड म्हटलं जातं. रिव्हर्स स्वीप आणि षटकार. तर मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतो कसा स्टान्स बदलला होता सँडी. बघा, चेंडू सुरेख होता, अप्रतिम, परंतु स्टान्स बदलला, अँगल चेंज केला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिला. स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये सरळ फेकून दिलाय षटकार. एक अफलातून क्लासिकल शॉट केतन्याचा. तर 6 धावाने कुठंतरी खुंटीत झालेली धावसंख्येला आकार आला. 21 अशी धावसंख्या आहे. जय गजानन कुकसेत अगेन्स्ट शिरवणे प्रतिष्ठान अशी लढत आहे. 1 डे टॉच शिरवणे अँड फील्ड फर्स्ट. शिरवणे प्रतिष्ठानने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर जय गजानन कुकसेत संघाला प्रथम फलंदाजी करताना पूर्णपणे दयनीय अवस्था होती. आणि बघा, हा सँडी षटकार जो ठोकला शेवटच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा, तो कुठंतरी आस्वाद देणारा असेल या धावसंख्येला. धावसंख्या 21 आहे. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. न्यू बॉलर कम इन बॉलिंग मार्क सिद्धू याच्याकडे सँडी जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार एक आगरी कोहली प्रीमियर लीग मध्ये अतिशय आपण भूमिपुत्र सेक्टर 23 मध्ये पाहिली होती गोलंदाजी. वैभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचं प्रतिनिधित्व होतं. एक जबरदस्त गोलंदाजी, तिखट गोलंदाजी केली होती सिद्धूने. तो चित्त गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अकोट टप्पा, त्याला शॉट ऑन पुल केलाय. चेंडू बघा, स्वर्गीय इंदिरा गांधी स्टँड वर धडकतो सँडी. षटकार. थँक्यू. तर JBच्या आता मात्र JBच्या बॅटमधून हा निघालेला खणखणीत असा फटका सँडी
जबरदस्त फटका होता, शॉटॉन पूल केला. असं शॉटॉन पूल करणं म्हणजे कठीण असतं सँडी. आपण जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट बघतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा लुप्त होतो तेव्हा रिकी पॉन्टिंग ची आठवण येते निश्चित. जबरदस्त शॉटॉन पूल मध्ये एक माहिर असा फलंदाज रिकी पॉन्टिंग होता. धावफलकावर जाऊ शकतो. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र चेंडूला सोडून दिला होता, कुठलाही प्रयत्न केला नव्हता खेळण्याचा. अपेक्षा होती सँडी निर्णयाची, परंतु तिथं तसं काहीच घडलं नाही आणि मग चेंडू हा निर्धाव झालाय. तर धावसंख्या 27 वर आहे. इथे मात्र पुन्हा शॉट ऑन पूल नो मॅन्स लँड्स मध्ये पडतो की काय. आणि बघा एक टप्पा घेत पुन्हा जातो स्वर्गीय राजीव गांधी स्टँडच्या वरून चौकार. तर सुरेख खेळ जेबीच्या माध्यमातून 19 धावांची एक विस्फोटक केली जेबीने केलेली आहे. सुरेख खेळ जेबीचा. एक षटकार आणि 2 चौकारांच्या साहाय्याने तो खेळतोय. सिद्धू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे शॉट ऑन पूल पुन्हा करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाबेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव ही पूर्ण. 2 धावा या तेज रनिंग बिटवीन ने पूर्ण केलेल्या आहेत. सुरेख असं तालमेल, सुरेख योग्य कॉन्सन्ट्रेट आहे या दोन्ही फलंदाजामध्ये जेबी अँड केतन. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे लागलेल्या आहेत. कुठेतरी अडचणीत असलेला सामना सँडी इथे मात्र जेबी तारतोय. इथे मात्र सुरेख चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग झाला आणि बघा तो चेंडू खेळण्यासाठी त्याच्या अवाक्यापार झाला आणि बाकीचं काम तमाम केलं एसची रक्षकाने. तर शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा जर विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा जे गजानन कुक्षित संघाची. शांत क्रिकेट, समजदारीचे क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट डॉन इनचे CEO संतोष नाणेकर या साहेबांनी 198 देशामध्ये या स्पर्धेला पोहोचवलेला आहे. सुरेख शॉट यार, अप्रतिम फटका, डायरेक्ट साइड स्क्रीनच्या डोक्यावरून मारलेला हा षटकार जेबी. आता धीर झालो यार, मग बधीर झालो यार, आणि तुझ्याच साथी बनवून मजनू मागे आलो यार. आन उडतंय उलट पडतंय चिंगट रंगात आलं यार. झाले झिंग 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 झिंग. तर मी पंचांना विनंती करून 20 मिनिटांमध्ये हा डाव पूर्ण करायचा आहे. पुढचा जो डाव येईल आणि टॉस साठी या MS गोटोले आणि फ्रेंड्स 11 कोपरखर्ने या दोन्ही संघाच्या संघनायकांना निलेश पाटील आणि मिलिंद बेटा या दोन्ही संघाचे संघनायक. प्लीज सर आले काय नाणेफेक घ्या. कुणाल सर, ओट कुणाल. निलेश पाटील कॅप्टन MS गोठिवली आणि त्याचबरोबर अजिंक्य पाटील कॅप्टन फ्रेंड्स 11 कोपरखेरणे या 2 कर्णधारांच्या दरम्यान इथे लढत असेल. टी शर्ट प्रदान करायचे आहेत अवतार आणि विक्रांत या दोन्ही टीमला. पण पाहू शकाल 3ऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. इच्छापूर्ती स्पोर्ट क्लब वाशीगाव आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर शिरोणे गावचे विद्यमान नगरसेवक इथे उपस्थित झाले, तुमचं हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या स्पर्धेमध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब अतिशय चांगलं कार्य तुमचेच बंधू अविनाशजी सुतार साहेब शिरवणे टीमच्या माध्यमातून करतात. आणि हे गीत आपण पाहू शकाल युवा नेता निशांत भगत या क्रिकेट स्पर्धेसाठी हे थीम सॉन्ग. युवा नेता निशांत भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशांत भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशांत भगत आमच्या वाशी गावाची शान.
उगवता सूर्य वाशी गावाचा जाणता राजा हरे तेचा जाणता राजा हारे तेचा जाणता राजा हारे तेचा डंका वाजतो त्याच्या नावाचा मती घालणू हाय जनतेचा मसीहा जणू हा जनतेचा मसीहा जणू हा जनतेचा हात आहे दशरथानांचा विठ्ठल भगत यांच्या पाठीशी हात आहे दशरथानांचा विठ्ठल भगत यांच्या पाठीशी देशात भगत यांच्या पाठीशी युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान 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 थोरांना आदर देतो गोर गरीब आधार देतो गोरगरीबा आधार देतो गोरगरीबा आधार देतो दीनदुबळ्यांचे दुःख जाणतो समाज सेवा धर्म मानतो समाज सेवा धर्म मानतो समाज सेवा धर्म मानतो इच्छापूर्ती मित्र मंडळ विठ्ठल भगत यांच्या पाठीशी विरम होई थट्ट दिसरात विठ्ठल भगत दादांच्यासाठी किरण टाकतो दादा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर पहिल्या फेरीतली अंतिम मॅच असेल. MS गोठिवली संघाचा कर्णधार निलेश पाटील आणि त्याचबरोबर अजिंक्य पाटील कर्णधार फ्रेंड्स 11 कोपर खेळणे. वडपाऊ शकाल शिरवणे गावचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जातोय. करंजी मडवी देखील इथे उपस्थित झालेत. युवा नेतृत्व आहे ऐरोली विभागातलं गोठवली गावचे. तुमचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. ते मॅच खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे ते उपस्थित होत नाहीयेत. तर कॉल करणारे अजिंक्य हेड अँड इट्स हेड. टॉस इथे जिंकला आहे अजिंक्य पाटील या कर्णधाराने. निर्णय काय तुमचा अजिंक्य? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही या मॅच मध्ये घेतल्या. समोर MS गोठवली संघ आहे. रोहित मात्रे सारखा दिग्गज खेळाडू या टीम मध्ये. काही वेगळी रणनीती? नक्कीच सर, MS मध्ये गोठवली हा संघ खूपच फॉर्मात आहे. तसेच रोहित देखील खूप चांगल्या फॉर्मात आहे. त्याला रोखण्याचं आव्हान आमच्या समोर असेल. तसेच प्रमोद देखील चांगला खेळतोय. निलेश पाटील आहे आणि सुजित मोरे यांचा मारा देखील चांगला आहे. त्यांना जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न किंवा ते आमची प्रथम फलंदाजी असेल तेव्हा जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण तुम्ही करणार या मॅचमध्ये. तुम्हाला शुभेच्छा असतील. निलेश पाटील तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही तुमचा इंटरव्ह्यू कव्हर करू पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान. आणि इथे मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्ही पाहू शकाल एक धाव इथे फलकावर लागते. टार्गेट 40 धावांचं ठेवण्यात आलं. हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा संतोष मात्रे सँडी यांचा आवाज तुमच्या समोर असेल. पहिल्या 2 षटकासाठी 40 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे टीम शिरवणे प्रतिष्ठानला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संतोष मात्रे. थँक्यू व्हेरी मच कुणाल आणि उमेश. चेंडूला टळवलं, दिशा दिली होती, समोर आला होता मिडल आणि ते विष्टाच्या अपील हलकीशी होती. त्यात मात्र आत्मविश्वास जरूर कमी होता. एक आणखी धाव मिळते. 2 आघाडीवर म्हणून आपण पाहू शकता राकेश आणि संतोष यांच्या रूपाने. संतोष नाईक 40+ क्रिकेट सर्वोत्तम खेळतो. एक अट्रॅक्टिव्ह बॅट्समॅन आहे. वयाचं बंधन निश्चित नसणार याच्याकडे. एक सुरेख फलंदाज आहे. तर आपण पाहू शकाल शिरोणे गावचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. निशांतजी भगत यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत साहेब या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर करंजी मडवी युवा नेतृत्व आहे गोठवली गावचा ऐरोली विभागातलं, त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. युवकांचे प्रेरणास्थान ऐरोली विभागाच्या माध्यमातून करंजी मडवी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा संतोष मात्रे यांचा आवाज. थँक्स कुणाल. सन्मान्य सुमित चॅटर्जी आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यामुळे चेंडूला दिशा दिली ते डीप पॉइंटेज मिडवे केलं. क्षेत्ररक्षण आहे परंतु एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रश्नच नाही. सटीक थ्रो होती. लवली क्रिएट. लक्ष 40 धावांचा 40 टू विन. 4 धावा लागतात. 3 चेंडू आतापर्यंत टाकण्यात यशस्वी होतं सागर. त्या 4 धावा लागलेल्या आहेत.
एक वाईडी त्याच्यामध्ये लावलं होतं. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण कसं लागले ते. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड पॉईंट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कन्स, लिमिट ऑफ राईट हँड शपाला होणार आहे. लुक ॲट दॅट 6 to the संतोष. व्हॉट अ शॉट. इज द एज ऑफ द ओव्हर 40. उमेश काय म्हणशील या षटकाबद्दल. संतोष नाईक मॅन फ्रॉम सिरोने. तर नक्कीच संडे मी म्हणेन या फटक्यावर स्टेप आउट झाला होता. पूर्णपणे पॉपिंग क्री सोडली होती. आणि बघा वयाचा बंधन नसतं क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं. आणि तोच संतोष स्टेप आउट झाला होता आणि पूर्णपणे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप लॉंगॉनला आपल्या समालोचन कक्षाला ती सलामी दिली होती. थँक्स संतोष नाईक. पुढला चेंडू. ओ दॅट इज अ वेलकम बॅक. चेंडू दिशेने असं झालं होतं काहीतरी समोर येतो असं होतं. चित्त विचलित झालं होतं. सन्मान्य अतिश घरत साहेब तुमचं मंचावर मी हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये दुधा रोशनीमध्ये आपला हार्दिक धावसंख्या धावपकार 10 वर पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक घेऊन आलाय सागर. सागर पुढला चेंडू राईट आर्म उर्दू विकेट तो संतोष नाईक. स्टॅन्स बदललाय. अनोख्या अंदाजामध्ये मारला तर सरळ रेषेमध्ये आलं असतं का स्वतःची कचूक तो मान्य करतोय. मला यायचं होतं सरळ रेषेमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्येच धावा दिल्या सागरनं. गडी मात्र बाद करता आली नाही. परंतु अशा प्रकारे 10 धावा लागलेल्या आहेत. चांगला बरोबर 10 धावांची जी सरासरी उमेश ते कायम ठेवलेले आहे. बघूया थोडंसं चिंतेत आहे कारण चेस चांगला केलं जातं सिरोने प्रतिष्ठानकडून. याच्यानंतर लढत असेल फ्रेंड्स कोपर खेळणे आणि MS खोटोली. एक चांगल्या लढती असतात जेव्हा जेव्हा उमेश आपण बघतो त्यांची लढतही शेवटची पहिल्या गडती असेल ते अनोख्या अंदाजामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं मी उमेश कुणाल यांच्या वतीनं कमेंट बॉक्सकडून तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. कारण गुरुवारपासून ते आज तिसरा रजनी मध्ये तुम्ही कायम तीच गर्दी राखली आणि तुमचा जी गर्दी उत्सवपणे उत्तम प्रतिसाद दिला जातो त्याला मी हॅट्सअप करतो सलाम करतोय. कारण कडाक्याची थंडी असताना ती तमा न बाळगता तुम्ही जातीने इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहता. हीच आहे क्रिकेटची एक जबरदस्त क्रेज. क्रिकेटमध्ये प्रेक्षक नसतील तर त्याला कोणतीही मात्र मजा नसते. परंतु पहिल्याच रात्रीपासून रजनी क्रिकेटच्या दुधारोषणामध्ये आपण चांगला प्रतिसाद दिला. तर 10 धावा दुसरं षटक घेऊन येतो अबू ज्यांना एक जो फटका मारला होता अबूनं दिलस्कूप शॉट तो पाण्यासारखा होता. पण गोलंदाजामध्ये कोणती कमाल करतोय कारण संघ मात्र 50-50 मध्ये दोन्ही संघ शॉट ऑन पुल करत हुक करत होता. पण चेंडूचा रेंजमध्ये आलं होतं पण चेंडूने एकाएकी उसली घेतली होती. उसली घेतल्या कारणाने तो चेंडूचा वेग त्याला रीड करताना त्याला वाचन करताना त्याला न्यायताना कमी पडला होता. फलंदाज राकेश पुन्हा येतो गोलंदाज अबू. कमजिंग बॉल तो सिटी वासी एंड कडून टप्पा पडल्यानंतर नो बॉल घोषित केलं होता. इशारा आला होता पंचा स्टेप आउट केलं होतं. स्टेप आउट केल्यानंतर मात्र फ्री हिट असेल एक मेजवानी असेल उमेश. चेंडू जास्त धावी जास्त स्कोर जातो 11 वर. सिरोने प्रतिष्ठान चांगल्या स्थितीमध्ये दमदार सुरुवात जशाच उत्तर दिलं जातं इटका जबाब पत्थर टिट फॉर टॅट. चांगलं क्रिकेट. सिरोने प्रतिष्ठान अगेन जय गजान कुक्षेत पहिल्यांदा खेळताना 39 धावा लागल्या तर अडचणीत असताना जेवीनं काढलं होतं. त्याचा अपूचा एक चौकार यामुळे सुरक्षित ठेवणे एक टार्गेट सन्मानजनक ठेवलेला आहे. पुढला चेंडू फ्री हिटचा हा चेंडू. उंची जास्त लांबी कमी फलंदाज मात्र बाद होता येणार नाही कारण फ्री हिट चेंडू मी पहिलाच म्हटलेलं होतं फ्री हिट चेंडू आणि तो मारलेला होता. त्यामुळे समजला का इशारा काफी होत आहे उमेश ते समजायला पाहिजे होतं. परंतु 2 धावा पळून काढतात. धावसंख्या 13 वर. 13 विदाउट लॉस. दॅट इज अ ग्रेट स्टार्ट. लवली स्टार्ट. दमदार सुरुवात सिरोने प्रतिष्ठानची खेळताना जय गजान कुक्षेतची. कारण तानाजी भोईरसारखा फॅब्युलस ॲडकडे हा एक किमतीमान त्याला किताब देऊन इर्ती गोठवणे गौरवलं होतं. तो स्टँडमध्ये मनोबल वाढण्यासाठी त्याचं हार्दिक स्वागत. हा चेंडू फुलण्याचा होता. पुन्हा बॅटची टॉपेजला लागून जातो शॉर्ट फुल लेगला जोपर्यंत स्वतः केतन एस्टेरेक्स जाऊन अडवतो. एक धाव आणखी मिळते फलंदाज राकेशला. नाव टोटल 14. चांगलं उत्तर आहे उमेश. दुसरं षटक मार्ग असते 4 षटकामध्ये 40 धावा आणि पहिल्या षटकात आल्या 10. त्याच्यामध्ये 40+6 हा संतोष नाईकनं एक उत्तुंग षटका ठोकला त्याला तोड नव्हती. काय स्टेप आउट केलं होतं. रिदम होती. बॅटला बरोबर घेऊन गेलं होतं. लॉप केलं होतं डीप लॉंगॉनला. स्पष्ट नकार दिला रेंजच्या बाहेर. खराब गोलंदाज होते. स्वेअर मारावं पाहायला मिळतो खास करून अब्बूचा.
लयमध्ये आला, रिदममध्ये येणं गरजेचं आहे. कारण 40 धावा अशा रिदममध्ये न आला तर कुठेतरी आपण स्पर्धेला रामराम करू, हे मात्र नक्कीच. लवकरात लवकर लयमध्ये येणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे अब्दुल्ला. अन्यथा जय गजाना कुक्षेत इज डेफिनेटली इज आउट ऑफ इन दिस सिरीज. रिदम चुकतोय, काहीतरी वेगळे प्रकार असतील, वेगवेगळ्या नाण्या प्रकारचे वय जास्त आहे. वयाकडे बघितलं तर ती दमछक मात्र वाटत नव्हती, पण जसा षटकार आला तसं विविध प्रकार मनामध्ये घुंगू लागले गोलंदाजाचे. आणखी नो बॉल, 2 नो बॉल, 1 वाईट, असा 9 चेंडू आतापर्यंत ते टाकायला लागणार उमेश. कुठेतरी मात्र स्टेप आउट जास्त आहे, तर खाली बघून होतंय का काय होतंय का दडपण कोणतं असेल तर इथे सांगणं कठीण आहे. स्टेप आउट झालेलं आहे. खरोखरच पायामध्ये काहीतरी स्टेप आउट करते, घसरते, टप्पा पडल्यानंतर पाय घसरल्यानंतर पॉपिंग जर आल्यानंतर हे मात्र कुठेतरी अब्बू थोडंसं नाराज होतं स्वतःच्याबद्दल. उमेश, नक्कीच संडे, जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्टान्स, रिदम आणि बॅलेन्स. या 3 गोष्टी जर जुळल्या तर जबरदस्त गोलंदाजी एक ओळख असते सर. नक्कीच स्ट्राईक मारत होता इथे मात्र लवली डिलिव्हरी, कम बॅक, नाईसली कम बॅक. रिदम चांगला, बॅलन्स चांगला, त्याच्यात पॉपिंग क्रीजचा केलेला चांगला वापर. पुन्हा जाते आपल्या बॉलिंग. धावा लागल्या 16, 16 विदाउट लॉस. इथे स्टार्ट लवली शिरोने प्रतिष्ठान. अब्बू कम्झिंग बोल टू संतोष. ड्राईव्ह केलं होतं पण ती नजाकत नव्हती, ज्या षटकारची नजाकत होती. ड्राईव्ह जरूर गेला डीप लॉंग ऑनला, क्षेत्रक्षण तो फेकतो तोपर्यंत चेंडू मात्र गचाल स्क्वेअर थ्रो. अबून केतननं जरूर रेष्ट्या मारल्या तर तो पण सुरक्षित होता. इज सेफली इन द पॉपिंग क्रीज, नो डेंजरस. 18 धावा लागतात उमेश. नक्कीच संडे, अब्बू गोलंदाजी मार्कवर आहे आणि बघा गोलंदाजी टाकताना त्याचा आवाज इथपर्यंत येतो. आपला जो पाकिस्तानचा उमर गुल अशी गोलंदाजी करतात तेव्हा असा एक किंकाळी यायची त्याची, पूर्णपणे आपल्या समालोचक कक्षामध्ये आवाज यायचा सर. ओ सुपर्ब, तर मॅग्निफिशन डिलिव्हरी होते का, पण पंच पाहतात त्याच्यानंतर मात्र इशारा स्पष्ट नकार दिलाय. चेंडू जातो निर्धाव. लांबलचक षटक ठरतं का असं वाटलं होतं. ज्या आठवणीत मोहम्मद सामीमध्ये जे 15 चेंडूचं षटक टाकलं होतं, ज्या एम्ब्रोजनं कट्टे अमोल 17 चेंडू टाकला असं होतं काय, पण तसं होतं. धावसंख्या 18वर 9 धावांची सरासरी. इथे सरासरी जरूर कमी झालेली आहे 1 धावाने, कारण पहिल्या धावा मिळाल्या तर 10, आता मिळतात 8, म्हणजे 8 धावा दिल्या. चांगलं षटक. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. ट्विल डिलिव्हरी 22 रन्स मोर रिक्वायर्ड. कारण जे 1992 साली आपण बघितलं होतं, जसं पावसाने सरी कोसळल्या लॉर्ड्स क्रिकेटमध्ये सेमीवर, तिथूनच चोकर्स म्हणून पाकिस्तानला धब्बा बसला होता, पाठीवर शिक्का लागला होता उमेश. पण तसं काही नाही, थंडी कडाक्याचे एवढंच. पाऊस येण्याची दाट शक्यता निश्चित नाही. जी करायचं आहे ते मनगटाच्या सायने. 12 चेंडू आणि 22 धावा, हे सर्वोत्तम सांगण्यासाठी माझा जिगरी दोस्त सर्वोत्तम आपल्या समोर आहे उमेश. आई उमेश, आगे का खुदी कानात सुनाने के लिए. थँक्यू संडे, थँक्यू व्हेरी मच. तर 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि इथे मात्र तशी परिस्थिती नाही संडे. आकाश पूर्णपणे निरभ्र आहे, नो डाऊट्स. तर येणारे चेंडू असतील 12, आवश्यकता असेल 22 धावांची. एक जबरदस्त युद्ध इथे लढला जातो. जय गजानन कुक्षेत संघ आणि शिरवणे प्रतिष्ठान. संतोष इज ऑन अ फायर आहे. वयाची मर्यादा न उलटता एक जबरदस्त खेळ त्याचा, एक झंझावात त्याचा इथे पाहायला मिळतोय. संडे राईट हँड ओव्हर द विकेट. इथे आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलं. चेंडू पंचाने वळण घेऊन सांगितलं वाईट बॉल, स्वेर मारा, एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक हलता होतो 19वर. 19 लॉस ऑफ नन विकेट्स. सुरेख सुरुवात आहे. इथे शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू स्वतः फॉलोथ्रू मध्ये फील्ड होतोय. सिली मैदानच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव भेटते संघाला. 20 धावा या धावफलकावर लागतात. 20 धावा धावफलकावर बिनगडी बाद 20. चांगली अशी पहिल्या गड्याच्या भागीदारीसाठी सुरुवात आहे. शिरवणे प्रतिष्ठान संघाला प्रथम दुसऱ्यांदा फलंदाजी करताना, टार्गेट केस करताना 40 धावांचं लक्ष्य आहे. सुरेख, ओहो हो, व्हॉट अ शॉट यार, भानामती शॉट. शेंडे पूर्णपणे स्टान्स बदलण्याच्या परिस्थितीमध्ये हा फलंदाज मात्र एज लागून जातोय. सरळ छेद करून दीप थर्डमॅनला फोड करून जातो चौकार.
थँक्यू. बघा आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकता उर्फी चेंडू होता सँडी आणि शेवटच्या मोमेंटमध्ये बल्ला घुमवला होता आणि बघा चेंडू सरळ जमिनीच्या समांतर गुदगुल्या करत सीमारेषा पार केला होता. भानामती म्हणजे भुताडकी झाली होती असं की काय असा शॉट होता. धावपलकर पाहू शकतो आपण 24 धावा बिन गडीबाद अशी सुरुवात आहे. जशाच तसं उत्तर आहे सँडी. पूर्णपणे प्रेशर असणार आहे या जय गजानन कुक्षेतकडे. एक एक गडी न गमवता अशी सुरुवात एक दमछाक सुरुवात केलेली आहे. सँडी कमसिंग बॉल राईट ओव्हर द विकेट. सुरेख फटका बघा जमिनीच्या समांतर चेंडू जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातो. 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतात. सुरेख चेंडू आधी जमिनीच्या कार्पेटने वळ कळला चेंडूला आणि मात्र 2 धावा या चपलाईने पूर्ण केलेल्या आहेत. पाहू शकतो आपण धावपलकर 26 धावा. संतोष वैयक्तिक एक सुरेख खेळ एक षटकार आणि एक चौकारांच्या साहाय्याने 15 धावाच्या योगदानावर खेळत आहे. सुरेख ग्रेट बॅटिंग एनालिसिस बाय संतोष. सलामीला आणि त्याच्यामध्ये वयाची एक जबरदस्त 14 धावाचं योगदान आहे. 26 धावा धावपलकर लागतात. 40 धावांचा आव्हान आहे. इथे मात्र अपरकट केले चेंडूला डीप थर्डमॅनला चेंडू मात्र अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली तर ते संतोष याच्या माध्यमातून 27 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा 40 धावांचं आव्हान पेलवताना 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावा. 13 रन्स रिक्वायर्ड विन दिस मॅच इन ओनली 8 बॉल डिलिव्हरी. पूर्णपणे सामना आपल्या बाजूला झोकवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. यावेळेस मिड विकेटला खेळला चेंडू डीप लॉंग मिड विकेट वरून येणार चेंडू. सुरेख एस्टनवर चेंडू फेक आहे. अफलातून फेक आहे सँडी. 1 धावावरच रोखलं जातोय. उमेश थोडं अडवतोय. सर्वोत्तम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक मिळवतं अजय चषक मध्ये. चेंडू असे थ्रो केले होते त्याही ठिकाणी या विनोदनं. नक्कीच एक वाईडिश मिड विकेटला असलेला हा विनोद एक जबरदस्त खेळ त्याने दाखवला. धावसंख्या 28. इथं चेंडू मात्र आकाशामध्ये आहे. आणि धावचीच्या रूपानं हा फलंदाज संतोष मात्र परतलाय. पहिला झटका इथे बसलेला आहे शिरवणे प्रतिष्ठान संघाला. 1 गडीबाद धावसंख्या 29 वर. तोपर्यंत संधी दे डीजे मास्टर साठी. थँक्यू. तर नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी अमर वारंगे. संडे अमर वारंगेच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय दर्जेदार आणि आक्रमक डायनेमिक प्लेअर आहे. त्याच्या भात्यामध्ये चौकार षटकार मारण्याची किमिया आहे. बघूया 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 11 धावांची. 11 धावा जिंकण्यासाठी हव्यात आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शांत क्रिकेट समजदारीचं क्रिकेट आणि या रजनीतला आज 3रा दिवस इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब वाशी आयोजित ही स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 प्रकाश शोधातील एक डे नाईट स्पर्धा आहे क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातली लढत लढली जाते जय गजानन कुक्षेत अगेन्स्ट शिरवणे प्रतिष्ठान. शेवटच्या षटकाला हा सामना आलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आवश्यकता 11 धावांची. अमर वारंगे तर सन्मान्य नरेश ढोणे साहेब एक समालोचन पुण्यावरून इथे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू इथे स्टिअर केलाय. ओ फाइंड द गॅप परफेक्ट फाइंड द गॅप. चेंडू बघा सीमारेषा फोड करून जाते चौकार. सुरेख बघा आपण स्क्रीनवर बघू शकता सँडी सर. परफेक्ट फाइंड द गॅप बॅकवर्ड गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या सरळ सेंटरवरून काढला चेंडू.
जमिनीच्या समांतर जातोय डीप थर्डमॅनला हा चौकार आहे. सुरेख खेळ. आता मात्र समीकरण बदललंय, नव्याने मांडतो समीकरण. येणारे चेंडू असतील 5, आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 7 धावांची. 5 चेंडू आणि 7 धावा या सामना जिंकण्यासाठी हव्यात शिरवणे प्रतिष्ठान संघाला. उमेश, शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेटमध्ये चाललेला एक जबरदस्त ना 5 चेंडू 7 धावा. एखादा चेंडू जरी निघतोय तर दडपण असेल आणि मध्येच एखादा हलवाल चेंडू तर पूर्णपणे सामन्यावर पकड बसू शकतो हा शिरवणे प्रतिष्ठान. सुरेख सामना 5 चेंडू 7 धावा. नक्कीच सर, सामना कलाटणी घेऊ शकतो कारण एखादी विकेट ही त्याला संजीवनी देऊ शकते. जय गजानन कक्षातला सुरेख फटका. डीप लांगॉलला फोड केला बघा सँडी. सरळ जमिनीच्या समांतर ठोकलेला हा लांबलचक षटकार. या षटकारानं सामना उद्ध्वस्त करतोय की काय असं वाटू लागले सामन्यामध्ये. 1 धावांची गरज आहे. सुरेख फटका. इथे बघा एक कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, काय गरज नव्हती सँडी.